चालू झालं. कपलिंग कसं दिसला घालचा एका पायपाचं घासलं दगड म्हणा कृषीमध्ये घासला. आता इथं वायर आहे बघा तिथं वाई बघ झालं वरचा जरा आला वरचा जरा बंद पडला राहिला बंद मेरगाला बसलं बघा ते कसलं डेंजर राहू हे. वायर आलं बघा आता इथं बांधी पिशी होय वायर वायर नाही इथं वायर बांधे नाही हे का हो काय साईडला थांबा थांबा एक वायर दोन कळतो की दोन्ही हाय आहेत दोन्ही आहेत. चारी बी आहेत तेव्हा चारी बी पिळे मुडपली मोडपून खाली केलेली आहे का कडूला आहे ते बांधणी बरं आहे. काळी बांधणी मोठी बघितल्या मग काल हा ती तसली जा शेवटपर्यंत बांधणी. नाही का हे तर उलट वायर गेले महाराज शेर बी तरी सरा व्हायला बांधणं नाही तर उचलंय तेव्हा ते पुसलं बघा तुटली ती बंधन इथली शिंगाला बघा वायर आता इथून बघा शेंडा वायरता इथनं डबल काढला इथनं डबल लागला आता हे का टाका ते फोग घ्या ते माघार पडते जाऊ आता त्या हाणात आम्हाला लावाज छपको एक एक ए वावर तिकडं ले मारून उठलं फिरलं एक हाना हाना आणि फेबा म्हातारपणा झाला का कडेपर्यंत आहे का आता खाली किती गेलं का बघा आपलं ना दगड किती टाकली मग काय जातं आम्ही ते 3 दगड काढला का पोंदा हे पाय इकडे इकडे केल्यावर पोंदा पडली गुडगुड वाजलं बरं दोन टूप केलं नाही टुबू पडली आता खाली कळलं कुठं थांबलं म्हणजे दगड पडला का काय बारीक खडा काढला काय तर पडलं. दगड असणार अजून आतमध्ये किती टाकलं काय माहिती आहे आपण वरनं फक्त अंदाज लावतो किती तुटलं बरं बांधून भेटला ते वरच्या बांधून राहिला वायर दगड हवा हाय करावं दगड कपलिंग पशी तटली आधी मोठा दगड राहू हे किती फूट गेले हे आहे बघ मीटर आहे की इथे एक आहे दगड तर त्याच्या लय मोठा दगड आहे कपलिंग पशी ते वायर गाण झाले मीटर बघा हात तुमच्या लागतो हो येत आहे किती आहे बघा ते 0029 का काय बघू 29 म्हणजे किती फूट झालं मीटर खाली जाई नाही थांबा की हा का पलीकडून वाईकडून डबल वायर आहे ते मग वर दगड दाखवला ती मोठा तसला दगड आहे मी काल म्हणा चौथा दगड आहे खाली आपल्या सांद्रात दोन्ही सांद्रात मी जे बनल्यावर एक दगड आहे खाली अजून एक नाही तिथनं गेलं नाही हा खाली असं पाहायला पडलेलं मग खालीच होता ही हे बघा. आपण दडदड वाजलं मध्येच बंद पडलं का ही तावा तिथं अडकली का ही दगड लय टाकले तर राव गेले भागावर साईडनं सोडून आणि बघायला काही तिकडं मग काही आधी हे बघावं लागतं त्यांना जागा कशी आहे कोण जागा घालून जाते पण दांडा फिरला का झाड काय म्हणणे जातात पुन्हा खाली काय इकडून आहे जागा पडली होल बार काय ते दिसायला आपलं मोठं हे कॅमेऱ्यात त्या बाजूला हे कपलिंग कॅमेरा चालला आहे का इथे बेस चालला का हे काय आहे की हे गप बोलायचं नाही गप मोटर ह्याचं कपलिंग थांबलं बरं का
त्यात कपिंग थांबले मोटरवर त्याच्यावर दिसणार दाखवायचं कोरला लोकायला नाही इकडे बघा नीट नीट लक्ष दाखवायचं बघा ह्या इथे जरा दोन टाकायचं घासलं सगळं हे आहे का होट जाऊ कपिल मोडलं का त्याला चिटकले ओढले काय नाही, दगड ऐका की मागा एक असं जाऊन अडकलेला हिचा मला ते हिचा वाटत नाही कारण कॅमेरा एवढा मोठा दगड दिसला ना आपला 3 दगड नाही. मोकळा दिसत नव्हतं का वरली तीन आम्ही कल्लो का हा. तेव्हा हे पाईप असं हलवलो का एक खाली पला जाऊन ते बारका गुडगुड वाढलं आणि एक असं मध्यंतरी अडकला ते वाजलाच नाही ते धड- ही धड- वाजलंच धड- नाही, धड- ह्याला धड- ही किती फुटावर आहे? मोटर ह्याला पॅक झाले 29 मीटर म्हणले किती झालं? 29 गुणवले किती 3च 3.28 म्हणजे 30 ते 90 87 88 म्हणजे 90 त्यांच्याकडे असते ती सांगतो त्याला क्लिअर माहिती असते हो. 29 3.28 95 95 ए सर माग माग सर 100 फूट बघ जाऊ द्या वर खाली आता बघू पायपाला हलवू नका आता जेवण हे खुंड घ्या बघले चिने इकडे उभार बोलला का त्याला घ्या उचलून नाही तर इकडे उभा व्यायाम बसल्या बसल्या डवचिलं म्हणून तेवढं तर कळलं आम्हाला तर पुन्हा आणि डोक्यात आलं म्हणलं मग आम्हाला तर फोन करावा तुम्हाला मग काय तर बरं तिथं उभा राहा, तिथं उभा राहून बघायचं तिथं उभा राहून बघ तुला आता दगडाला वायर गाजतं बरं का आमचं हे पडताना दगडाला वाजतं वायर गाजतं वर घेताना सोडताना गाजतं असं असं हे कसं गाजतं सोडताना वायर दमान त्याला आडा आज्यात घालून गेली ती आज्यात घ्यावं लागतं ती वायर लूच पडलं बरं का एखादं बांधून तुटलं असेल दगडामुळे होय का नाही नाही वडीन तुटलं बांधून नाही. दगडाचं तर नुसतं वायर वर गेलेलं वायर लूज होऊन खाली फिल गेला वडीन तुटलं वडीन 120 फुटात झरा आहे बघा इथला 120 फुटात झरा आता गेला कोरडा लाला बघितलं 30 तिथनं झरा आहे नाही हे माहीत नाही इशी भेटतं बरोबर आहे हे का पाणी आलं बरं का आहे का ते बघा मी सांगतो स्टोरी त्याची सगळी म्हणजे घेऊन ठेवलं होतं मी बोर पाडताना नाही ना बरं केलं तुम्ही आहे जरा बरोबर इकडे 2 वारं मोकळं झालं ती ए बाबा थांबला चालू की हा ते न्या जाता त्या उचलून त्याला इथं रडून आवर येऊ दे इथं जरा कॅमेरा सोडायला बघायला हा आलो वाटले त्याच्या गाडीवरच चला दोर पुढं मी आलो आहे जरा वायर 2 तप करली ती हं. उचलून जरा हे करलं इकडे काय नाही गेलं बसून फिरून बघितलं की ठेवा इकडून बघा इकडून वायर यायला आडव्याला यायला इकडल्या साईडला सोडा तिकडं आहे जागा इकडून पाईप आणि तिकडून वायर फिरला का आता इकडून कपिन चिटकून आहे आता इकडून ते फिरला गेला आता पाण्यामुळे ते नाही ती थांबलं जाऊन वायर पशी ही काय एका खाली आला खाली जाईना आडा घातला वायर नव्हता ही आहे 2 पदरी वायर फिरलं आडा घातला कपलिंग खालना इकडून कॅमेरा फिरला इकडून तसं करला ह्याला हलवून बघितलं दगडाखाली आपण कॅमेरा आता वर हलून बैठ नाही त्याला आता गेलं पाणी आलं होतं बघा नाही का चमकाली काय घरावरचा मग 120 म्हणलं घरा तुम्ही
पडाले का बारीक मुंगळ चालू वाटतं का नाही हे आता आलं वाटतं पाणी पाण्याला आत्ता आला 150-200 असेल घेत जास्त असं ते किती मीटर आहे बघा मीटर बघा दिसतंय बघा, पटकन बघा खाली. बघा इथं आहे बघा 64 मीटर इथं 63 आहे 63 वरून सरशी जरा बसलं जरा. म्हणजे 200 फूट झालं मग हा बघा इथं हा तर दगड राहिलं 2 आहे ती 2 दगड आहेत बघा मोकळे दगड तुम्ही म्हणले ती डुबकून वाटलं मग ती दगड पडले बघा ती बारकी 64 किती त्यांनी काय केले अगोदर बारके दगड बारके टाकून ते मोठा तुमचं म्हणणं बरोबर आहे बारके दगड मोटर पडली हम्म. मोटर जाम झाली आपला म्हणावं 120 फूट धरत ना आला हे वरच्या ही पहिलेच कार्यक्रम हे झाला आपले खडी दगड आहे खडे दगड हे काय दिसत हम्म. 2 दगड खाली हम्म. एकावर एक या 2 गावर एक ह्याच्या खाली अजून किती आहे ते काय माहिती 72 मीटर झाले 72 मीटर ते बघल्याने कोणी कोण जाते बघा काही जागा आहे एकावर एक काही जाते हम्म. नाही ह्याच्या खाली बघतो बा 72 मागाच किती 95 वर मध्ये मग 28 मीटर वर 28 236 236 फुटावर 240 पकडायची आणि एक 240 वरून 95 एक 95 जनावर हे इकडून फिरलं का वायरचा फुगा आला मध्ये दबलं वायर दगडामुळे दगडामुळे हो बरोबर कॅमेरा दगडा बसला बरोबर तिथं चालला मागासारखं कॅमेरा फिरून गेला नाहीत ना खाली वर घेतली कॅमेरा फिरतंय हो का आलं का वायर पण फिरून आज तिथे चालेल फिरून नका तिथं चालला नका 2 वायर ती आपलं हे केल्यापासून जायचं आता आले गेला बरं का गेला नाही काय चीज झालं फिरून फिरवून बावर असं म्हणजे एकदा आपल्याला माहिती झालं का माहिती का आता हे उघड कळलं आपला समोर खाली दुसरं का दगड आपलं मोटर गाळ पडलं ना 100 दगडाचं काम केलं बरं आणि खाली किती आहे तिथे कळत आहे ना आपल्याला खाली अजून कळणार की 1 पडला 2 पडला आता ही 3 दगड झाले 3 दगड 2 वाजलेले 95 वरून 236 2 वाजलेले पाण्यात आणि एक वर मध्ये अडकलेला अहो हे पहिले दगड पडली ती दगड काढायच्या पहिले आधीच पडली काढून ती हा ज्यावेळेस माम म्हणलं का रात्री बोर चालू सकाळी बंद झाला बरं तेव्हा दगड पडली ती बघा बरं इथनं आता हां फिरलो बघा जरा फिरलो बघा नाही फिरलो येत नाही हां हां मी बरोबर ते कॅमेरा दगड दोन दगडाला थोडं जरा इकडे गेले की जाते गॅप आहे त्याला पण सावकाश काय गडबड करून दमानं काढताना व्यवस्थित काढू ध्यानात ठेवा 236 पेन आहे का
वाटून बघतो बरं. 1.95 निघते निघते निघत कारण लय मोठा नाही असा काढून आडवा बघितलं आहे. ना, नाही नाही बरोबर आहे तुमचं सपोर्ट झाले पण लय आवडत नाही बरोबर आहे 95 236 कशावरती टाईप करतोय आपल्या त्या ह्याच्यावर टाईप कर कॅल्क्युलेटर 236 फिरू पाहिजे हा घातलं अजून खाली आलं. हो का इथे का दोन आहेत हं? दोन आहेत हो दगड. का इकडे हो का इथे, हो का इथे. लय हो दगड ना, टाकले दगड लय टाकले बारकी दगड लय टाकले त्याची बारकी बारकी. आणि एखादं बारका जाऊन त्या मोटर साईडला बसला बरं दगडी. वायरा चिंबी दे काय हम्म. हो का इथे चिंबी दे हे आहे ते वर एका चिंबीत आणि शिकून. इकडून त्या खाली आहे का अजून एक. तेच ते त्याला खिटून जा हो का हो का हे बघ, हे एक आहे बरोबर ती वरची खडी दगड ती. खडी बारकी बारकी ती खडी रोडची मागायची. खडी आपली रोडची खडी 100% टाकली. आता एकूण 5 झाली इथून किती 5 मीटर झाले. झालं बघा इथे 78. किती होते बघा मग मी डायल करून ठेवतो सगळं आपल्याला बरोबर माणूस करतोय ना कॅल्क्युलेशन म्हणजे मी केलं म्हणून ते सकाळी काढलं म्हणून बाहेर झालं का नाही परत आणि तुम्ही आल्यावर तेवढंच काढून पुन्हा इसका 3.28 255 255 260 पकडा हे. 260 260 240 आणि वरता 95. 240 260 तिथं आली बोल रेकॉर्डिंग आपण केलेलं. आलंय पर तरी पण असावं आपल्यापाशी कशी बसली दगड उभी. आणि ही प्रत्येक दगड कपलिंगला ती बरं का मोटर त्यानं जाम झाली. कशावर ना टट्टा लावून दगडला जाम झाले मोटर ही टट्टा लावून लावून तटाला लावून ही वरता पडला ती कपलिंग पॅक झाली दगड ती. वरता मोठा आधी मेन ते सकाळी मग काल मग आता मग आता ही ह्याच्या जाऊन खाली किती काय माहिती. दगड कपलिंग पशी हा हे बघा ही दुसरा बघा आता ही नाही नाही दुसरा आहे हे दुसरा आहे दुसरा आहे. नाही दुसरा मागाचा एक आणि ही एक 2 नंबरचा आहे कपलिंगला जाऊन तुटले पडून नाही गेलं त्याला हलवलं दगडाला. थोडं असं पायपाला इकडं दाबून हे काय बसलेली वाजलं? हो. ह्याला पात्र लागलं का ते मोटर उचलत लोकांच्या नाही. जागेला उचलत नाही घरी मोटर मोटर हे केल्या साईडला तट देते आपण तटची त्या आणि इकडं असं- घासाल्यावर कुठला ताकद लागला घासाला ताकद लागत ना. बरोबर कॅमेरा दगड दगड बॅगाला हल ना. आता कॅमेरावर थोडं आपलं आहे का ना काय कोण वायर तर कॅमेरा होतं तरी झालं ना काय तेव्हा इकडे का ती एक आणि ही ती दोन हा खाल्ला ह्यातनं गेले की ह्यातनं जाते बरोबर जायला जाईल पुन्हा यायची गॅरंटी नाही. येताना सावका असं घ्यायचं यायची गॅरंटी नाही कारण का पहिले ते ऑलरेडी 2 दगड ती वरता एक मोठा ह्याच्या खाली अजून 2 दगड पुन्हा भ्या बसली गडबड करून काढा ना दमा गडबड नाही आळ घालत तर कॅमेरा जातात हे फुलीला नाही, बांधायचे. ते पण दमानं काढताना बी हळूहळू हळूहळू काढा थांबला ह्याची कॅमेरा इकडून तिकडून दगड हे काढला झालं ते इकडून पाईप आणि तिकडून 2 वायर कसं कॅमेरा द्यायला गेल्यात ना आय घाल दगडी पडणार हलून बघितलं दगड तुम्ही त्या दगड लय टाकलेत बरं का बरून लय टाकले ते फिरून बघा एकदा इकडून.
ते बरोबर दगडावर जाऊन टेकतं कॅमेरानं मग सेंटरनं गेला हम्म. आता साईडने गेला आता ही दोन्हीच्या ह्याच्यात दोन्ही हे अडकले मी चेंबले ती इकडं वायर तिकडं तिकडं वायर तिकडं कपलिंग तेव्हा फिरला आता आला बरोबर दगडावर आणि इकडे घालो इकडून वायर इकडे घालो तिकडून वायर दाखवलेलं आहे इकडे एकदा फिरून तेव्हा इकडे आहे का हम्म. हिथं घालो ह्याच्या बोकांना जाऊन दगड हिथनं हम्म. दगडाला घासून असं कॅमेरा त्याला असं मांडलं घासून हे. इथं फिरून बघा असं जरा फिरलं तर दुसरं काय आपल्याला बी सगळं सोयीस्कर होते कळून तर सगळ्याला काय उपयोग मला सांगा तुम्ही आपलं माहिती तर नाही नाही झालंय. ते झालं पर आपलं काढायला म्हणजे कळलं पाहिजे ना कुठं काढला कुठं आता काय काय. हे मला तर वाटत नाही एवढं पॅक झाला आहे हे नाव इकडून पलीकडून दगडात टाकलं झाला वाकडा काय मला कपलिंगला हम्म. बरोबर वाकडा झाला दगडाला आलाय दगड इकडून फिरून हम्म. हम्म. दोन्ही तीन साधारण आहे मला काय करायचं माहिती आता एकच पर्याय हम्म. खालना पाईप कट करून घ्यायचे हम्म. आणि ते वरनं गाडीवाला बोलून तिथं मोटर बाहेर काढून घ्यायचे बंदवाला पण मोटर महाग आहे मोटर शाब निघते त्या मशीनला कुठल्या मशीन बंदूकवाल्याच्या बंदूकवाली म्हणजे गुलबर्गवाला मोटर काढते ते काय बसला दगड फोडून काय बघावरून पाक करतं दगड कशाने काढ त्याच्यावर फोडत दगड बोटची मोटर असते इथं बोरची मशीन मोठी मशीन आहे ती मोटर किती हजाराची मोटर तर काय रेट आहे बस जाऊ दे आता तुम्हाला एक सांगू का मोटर गेली आता हे म्हणजे मोटर आपले हाय असं नाही असं ठरवायचं हां ह्याला जर बोरची मशीन जर लावली हवा मी म्हणलं तीच पर्याय मग ती भ्या घालली पाहिजे फुटलं म्हणून फुटला तर फुटला मग तसं म्हणून त्याला कारण हव्यानं निघते ती हम्म. हव्यानं दगड निघते कारण दगड खात असं बी नाही मोटर जाणार आहे आपलं नशीब चांगलं असलं हिरवं नसलं जर लाईन वर यायला लागली तर वरचीवर इथं थांबवायचं त्याच्या हवा. हवेनं जर एवढी जर इथं- दगड जर आली हां. वर त्याच्या हवेनं जर गाडी दगड वर बोलवायची. आली हवा ह्यातनं मारायची सरकवर हम्म. ह्याला रेड बसून करते ते हम्म. हवा मारून त्याचं पैसे बसतं गरम करून किंवा नील लॅम्प लावून त्यांचे ते म्हणजे हवा मारले की ते 3 टंके पैसे संगत ठेवायचे इथले गावातले का बोलून लगेच मोठं मोकळे लई पाईप पटकन वर घेता हम्म. हवे निघते कारण दगड लय येते जाऊन खाली दगड वर येणार ते त्याची हवा स्पीड नसून हवा स्पीड असला मोठं दगड फिरतं बाहेर ना हा हे काय गाळा आणि दगड आहे ते बघा एकदा बघून फिरवून फिरलं तर काही आपल्या कपीनं याच्या नावावर असे हाय पण अरे हा इथं आता ते update. आपले ट्रॅक्टरवरचे म्हणा ह्याच्यावरचे कशी येईल कपले दगड टाकायची जरा असं म्हणजे खालवर जरा हे झटके दिले आणि केले हे दगड कुठं जाऊन पडणार खाली त्या ह्याच्यावर मोटर पैसे मोटर पैसे आहे कसे बसणार पंख्यावर. इनर्गेशिंगवर हम्म. इनर्गेशिंगवर हम्म. काय दगड साईडनं खाली जाऊन बसले मोटर साईडनं काय नाही आणि जे एक शेवट पर आहे हं. ते बोरच्या मशनीचा कपिन चटण्यापेक्षा त्याला आधी हवा मारून बघा इकडे बघा कपिन चटण्यापेक्षा हं. तुटलं तर तुटते म्हणून माझं मधनं कुठनं बी इकडे बघा कुठनं तुटते मधनं मग तुटलेलं पण आपलं काय अडचण नाही इथं काढायला जरी तुटले ना तरी बी इथं काढायला कॅमेरा रॉड सोडून हां ह्यातनं रॉड बघून आतमध्ये घाला आता आता ह्याच्यातनं रॉड बी जरी घातलं तर मोटर वर येत ना वाटतं म्हणजे ते दगडामुळं दगडामुळं काय सांगू शकत ना आली तर आली नशीब. आले तर आल्यानंतर चिंबी दगड येऊन तिथून लॉक होते मोटर लॉक झाले पाहिजे तुटते तिथनं अडकतं लय दगड आहेत खाली लागा एवढं टाकते दगड अरे तू नव तुला नाही रे म्हणलं टाकणार टाकणार म्हणलं आता हे किती फुटाला म्हणलं 250 260 ला 250 झाले 255 झाले 260 पोस्टवर 5-6 दगड झाली 5 दगड आणि ती 3 काढलेली अजून खाली किती असतील आता ही 600 फुटा पोस्टवर 600 फूट खेळ आहे आपण अजून निम्म बी गेलो ना अजून हे निम्म तर कुठलं हो? 250 फूट 260 गेला 300ला जावं लागतं तेव्हा निम्म होते हा निम्म होते भावावर एकदा फिरवून इकडे इकडे झालं तर मग दुसरं काय त्याच्या आईचा जाणायच केला एवढं घालत गेलं नाही ना मला आता आता एवढ्यात न घाललेला आहे. हम्म. होय हेतनं खाली घालत म्हणा लाखांशी घातलं आणि त्याच्या बहिणीचा बाण आणला एवढं असला ते म्हणते मोटर नाही. बाहेर काढता येते रॉड लाईन टाकली का हम्म. मधनं धरते मोटर पशी वर पडा जाऊन त्याला कुठनं बी साईडला जरा सपलं साईडला जरा दगड पडते ते मोटरवर येत्या बस घेऊन दगड जाऊन आणि ही मोठा दगड आहे आपण बैठला हे दगड जात ना खाली हे कृषी जाऊन बसतं हो इंजिन तर बरं असतं का ते बाकडनं बसतं हे दगड खाली जात ना दगड कडे पण असे हाय असते ते
हा सहज वर येते आले का ते? नाही तिथनं मोटर तुटणार. जाऊ करा काय करा तुम्ही होय पाहुणा हवेचे प्रयोग करा बघ तुम्ही लक्ष म्हणलं कपीन ओढू नका हा? कपीन ओढू नका कपी नका ट्रॅक्टर लावू नका कपी लावू नका काहीच तीन करू नेम कपी नका. काठवा जर मोटर वर आलेली तर एक एक पैप कपीन काढायला येते वरच्यावर वरचीवर ते लक्ष म्हणलं बोल बोलू आधी ही बुक दगडाचे मनाचं काय माझं नशीब पाय फोटो मोटर वायर मोटरचं शेवट येईल का नाही काय वायर पाईप निघतील आता तुमच्या पाहुणे ट्रॅक्टर बोला ट्रॅक्टर आहे पाहुणे त्या आबाद येत नाहीत ते आपल्या इकडे जास्त बोललो काहीच नाही ते. मी सांगतो काहीत ना येत असते धंदा असता आपला येत असते ते इकडून सांगितलं ऐकायचं ते त्यांचं काम चालू आहे ना घराचं आज ते हिथं आलं की मोटर काढलं गाला तुम्हाला काल मोटर दावलेली तिथली काढली का कुठलं लोक धरणार मी काय सांगायला त्या मोटरला फालकन मोटर आहे ती ते लोकात पकडणार बघा बरं एकदा फिरवून इकडे इकडे जरा म्हणजे थांबला इथे. इकडे इकडे फिरून ह्या दोन्हीच्या मधनं इकडे गेलं तर जाते थांबा की तिकडे वायर आहे घालत हा पण त्यात जरा गेला की ते पुन्हा हळूहळू तिथं आली बरोबर ओढाली तिथून बरोबर ते झालं कॅमेरा इकडे गेला की जरा जाते तिकडे मगाशी बैठ ना दगडांना कपलिंग करायला असं फिरवून बघ. आला वायर हे हम्म. थोडं वर तुम्ही फिरते म्हणा ना मागासारखं फिरला का आता फिरलं बा फिरला का आता उलट इकडे फिरलं आता नाही नाही ते कपलिंग आला उलट कॅमेरा हम्म. त्या बरोबर दगडा सेंटर जाऊन बसतं बोकांडी आला दगडा बरोबर सेंटरला कपलिंग पिशी इथं दिसला का बरोबर तिथे झाला थोडं कुठं इकडं इकडे जाईना जरा. हम्म. थोडं इकडे इकडे जाईना इकडे त्या वायराकडे बी गेला का मग हाय जागा त्याला इकडं वायराकडे तिकडे दोन दगड वायर मी चेंबीत आहे खाली मी मग कॅमेरा राजून बैठले मग हलवून बैठ नाही आला म्हणजे दगड खाली तरी पडत असं हलून तरी ही इकडं आहे ना ती तीच दगड हलून तर खाली पडत ही अलीकडल्या बगलला गेलं का मग जाते तिथे वायर आहे का आता वर घेतला वायर आहे दिसतं काही हम्म. दिसतं पाहिजे काही फिरला कॅमेरा आता हम्म. नका वायर आहे का मग आता बरोबर कॅमेरा गेला का नका फिरवते कॅमेरा मी फिरला का बरोबर तिथे कॅमेरा तर बरोबर कारण जाताना आडा घालत गेले वायरला पाईपाला रशीला कपलिंगला आता फिरला कॅमेरा आणि कपलिंग साईडने कसं जाणार कॅमेरा शेवकडून पलीकडून इकडे दगड आहे का पलीकडं ह्या इथं थोडं वर घेऊन का नाही नाही तिकडे दगड आहे बघितलं मग आपण तिकडून गेलता बघितलं आता आपण बाजू फिरलो इकडे आपण हम्म. तरी वायरानं का आडा घालत ह्या कपलिंग साईडने गेले हिथनं घालायचा प्रयत्न केला हिथनं तर इकडे पलीकडे दगड आहे इकडे पलीकडे त्या ऑपोजिट दोन्ही बाजूला दगडाच्या मधनच तेवढी सांद आहे पण तिथं हा. जाय नाही आता शिकल्या बाजू गेला ही काय ऑपोजिट बाजू कॅमेरा फिरला या ऑपोजिट बाजू समोर बाजू फिरला कॅमेरा इकडे पलीकडे दगड आता हो का दिसला दिसला पलीकडे दगड कॅमेरा फिरला इकडे ना आता हो आता आला बरोबर दगडावर त्या एक बाजू कॅमेरा ह्या दगडावर टिकती एक बाजू ही टिकती दगड आहे चपटा एकदा ही कल्या बघायला घेऊन नाही